सगळ्या बांधवांना माझा मानाचा जय श्री कसल्याचे नाव घेत जाऊ नका आपल्या गावात. पवित्र गावाला डाग लागतो. आपण जे करायचं ते दोरी तुमच्या हातात दिली मी राज्यातल्या मराठ्यांच्या ओबीसीच्या दलित मुस्लिमांच्या तुम्हाला काढा ज्यांना तुम्हाला जे करायचं ते करा पण लेकरं मात्र डोळ्यासमोर असू नये. ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला तेवढा था कामान राज्यातले सगळे संपले पाहिजेत मराठा आरक्षणाला. नसता आपल्या लेकराला कुणी मोठा होऊ देणार. मी तुमच्या लेकरांसाठी लढतोय याची जाणीव असो. पक्षात कोणाचं पण काम करा पण मतदान करताना स्वतःची लेक स्वतःचा मुलगा डोळ्यासमोर मतदान करताना असू द्या. आपण इकडं तिकडं 9 वाजले काय 9 वाजता असतो तसला प्रोग्राम. आपलं काम करताना समाज मोठा असल्यामुळे सगळीकडे काम करतो पण मताच्या दिवशी जात आणि मुलं हे डोळ्यासमोर असू द्या. हे कोणीच विसरू नका. नसता आपल्या लोकांना हिनवलं जाईल. यांचं काय खरं नाही असं म्हणतील. तुम्ही कुंकडं फिरा. मतदानाच्या दिवशी बॅलेट पेपर जवळ गेल्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी डोळ्यासमोर जाताना मुलगा आणि जाताना त्याच्यावर किती अन्याय आहे आणि ते अन्याय कमी करायचा असला तर बदला घ्यायचा दिवस आता तुमच्या हातात आहे. मत हे तुमच्या हातात आहे. 100% महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मतदान करा. 100%. माता मावल्यासह गावकरी आपले वृद्ध माणसं महिला एकाचही मतदान मागे ठेवायचं नाही. लाजायचं अजिबात. तुम्ही लाजले की तुमच्या लेकराचं वाटलं झालं. ही संधी सोडू नका. मी या चिंचोडी गावातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो 100% मतदान करा. पण आरक्षणाला विरोध असणारा माणूस मग तो कोणचाही असो त्याला पाडल्याशिवाय सोडू नका. वाचवा, पोरं वाचवा, जात वाचवा. आपल्याला मोठं होऊ दिलं जात नाही. जीवावर आपल्या मोठे होते. पक्ष आणि नेता मोठं मानू नका. मी सांगितलं नाही तुम्हाला तुम्ही याला निवडून आणा आणि त्याला पाडा. मी लोकसभेलाही म्हणलो नाही आत्ता पण म्हणलो नाही. सगळा कारभार मराठ्यांच्या हातात. तुमचं मत तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही कोणाला निवडून आणा कोणाला पण पाडा. मी कोणाचं नाव घेतलं का तरी ते पुढे देत त्याला मी काय करू. म्हणून सावध राहा. सावध रीतीने सगळ्यांनी काम करा. भावनिक होऊ नका. वेळेवर भावनिक झाला 5 वर्ष तुमच्या जातीचं लेकराचं वाटोळ हे घराघरातले मराठी विसरू नका एवढीच विनंती करतो. आणि धन्यवाद. जय शिवराय.